शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। या बोलतो तर आज जाऊ दे ना. सॉरी सॉरी सर सॉरी ते एक्साइटमेंट मध्ये जरा सॉरी सर. अच्छा हा रूम आहे का? हो सर तुमची रूम आहे सर. येस सर. का नाव काय म्हणालस तुझं? माझं सर मंदार मांडवकर सर. मंदार मांडवकर. हो सर हो कुठल्या डिपार्टमेंटला आहे? सर आपल्या फिल्मला सर असिस्टंट डिरेक्टरच्या डिपार्टमेंटला आहे सर म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंटला आहे. अच्छा म्हणजे पैसे देऊन तुला शिवाय खायला ठेवलंय तर. नाही कसं आहे ना सर डिरेक्टर नटांना डायरेक्ट तोंडावर शिव्या घालू शकत नाही ना म्हणून मला ठेवलेला आहे. पण खरं सांगू ना सर नटांमध्ये ना लईच चरबी असते. ए हॅलो मी पण नटच आहे. नाही नाही तुम्हाला नाही बोलत आहे सर तुम्हाला नाही हा. म्हणजे तुमच्यात चरबी आहे. अरे अरे देवा तसं नाही तुमच्यात वेगळी चरबी आहे त्यांच्यात वेगळी चरबी आहे तुमची त्यांची वेगळी. ते तसे असतात ना ए स्पॉट चाय दे रे है ना घरी कोण कुत्र पण कल सर फक्त एक महत्वाची बातमी म्हणजे सूचना देतो. उद्या सकाळी सर 8चा कॉल टाइम आहे 7:30ला गाडी येईल सर हा, पिकअप ठीक आहे, करायला. ठीक आणि सर जेवणाचं वगैरे काय असेल हा बाबा करेन रिसेप्शनला फोन करेन. तच सांगतोय काय नाही मिळणार सर. नाही म्हणजे सर इकडे रात्री कोणच नसतं ना तुम्हाला कायच नाही मिळणार. आणि रात्री अपरात्री मला भूक लागली तर केली 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 संत्री ठेवलेली आहेत ना ती खावा सर काय प्रॉब्लेम नाही. त्याला काय अर्थ? मी सांगितलं होतं ना मी इपीला. तुम्ही काय मला सांगितलं होतं काय? तर 5 स्टार हॉटेल आहे. हा? सर सॉरी सर असं काय येडास कर तू? नाही ना ते असतोस का यार? सॉरी सर काय आहे सर हॉटेलचं नाव 5 स्टार आहे. ती तुम्हाला ऐकण्यात जरा गडबड झाली असेल. सॉरी सर सॉरी. ही शुद्ध फसवणूक आहे. नाही इपीला सांग मी सगळी क्लिअर बोलणी केली होती इपी सोबत. नाही सर सर मी ते तुमचं कोणतरी सिनियर नट आला तुम्ही असं वागवाल त्याला? नाही तसं नाही सर माफ करा सर तुमचे जे काय प्रश्न असतील ना ते फिल्मच्या ईपीला मी फोन लावतो. बोलो, EP ला बोलो. बोलवतो बोलवतो सर बोलवतो. हॅलो हां MM सर हा ते झाड्या चिडले जाड्या हां ऐकायला येत आत. हां MM सर लवकर आहे ना. अरे काय झालं हा काय टेन्शन आहे. नाही सर ते चिडलेत जाम चिडलेत. अरे तुला पण ना सांभाळता येत नाही ये इकडे मागे घाबरायचं काय. अरे काय बोलतो भाषा हा तब्येत पाणी वगैरे बरोबर आहे ना. प्रवास कसा झाला व्यवस्थित झाला ना. तूच BP काय सर डिरेक्टरच्या शिव्या खाण्यासाठी डिरेक्शन टीममध्ये आणि प्रोड्युसरच्या शिव्या खाण्यासाठी प्रोडक्शन टीममध्ये. म्हणजे कसा दोघांचं पेमेंट लागू होतं ना रे काय टेन्शन राहत नाही ना. बस झाली फालतूगिरी. काय झालं बस झालं. अरे हे हा आता तू काय बोललास की इथे कोण नाही रात्री अपरात्री मला गरज लागली तर काय करायचं? अरे तू ना एकदम अरे मॅनेजर आहे ना. हा, मग हे सांग ना हॉटेलचा मॅनेजर आहे म्हणून. मॅनेजर आहे त्याला झाप करणं बोलायला का तो 5 कण येतो. बोलव त्याला. बोलव बोलव. या आईला तुझ्या याच्यावरूनच फोन लाव. ए परफॉर्मर ऑफ द वीक चल कर. हा मॅनेजर जरा ये रे वर दुसऱ्या मजल्यावर. हा ये चल चल तू पण नाही टेन्शन हे घेऊ. आधी क्लिअर करा नाही तर तो बोलेल इपीने काय सांगितलं नाही. अरे EP म्हणजे बस काय यार आपल्याला तू असं बोलतोय राम जरा बोलतो त्याला कुठं आहे तो. ओय कोण आहे का रे इकडे मॅनेजर. काय झालं सर मला बोलवलं सर. अरे कधीपासून तुला आग मारतोय बोलवलं म्हणजे लक्ष कुठे आहे. सॉरी सर मी ते भाजी चिरत होतो ना म्हणून लक्ष. काय तरी पकवू नकोस त्याचं काय झालंय ते बघ आधी. अरे चालेल सर बघतो सर. अरे देवा तुम्ही सर असे व्हा ना मी कसा जाणार आतमध्ये. हां 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 तू म्हणजे ना वेगळा जायचा ये जा जा. काय झालं सर काय झालं सर मला बोलवलं सर. हां 2 नंतर व्हेरिएशन संपले आलाच बोबड्यावर. अरे काय 3 कॉमेडीची हॅट्रिक. हा तुम्हीच स्क्रिप्ट लिहितात आणि मलाच बोल. मी आपलं बोलायचं काम केलं.
सॉरी सर, माझी काय चूक नाही. काय तुम्हाला असं वाटेल मॅनेजर म्हणून मी स्वतःच्याच हॉटेलमध्ये ठेवलं, तसं नाही सर. हे EB आहेत ना, ह्यांना विचारा सर. नाही तसं नाही रे पशा. कसं आहे, या छोट्याशा गावात आहे ना, आपल्याला काय बाकी कुठे व्यवस्था मिळणार नाही ना सर. काय नाही, डिरेक्शन डिपार्टमेंट म्हणून. चल एक पात्र निघ, चल चल. मला कळलं, मला इथेच राहायचंय, कळलं मला. निघ आहे ना तुला. आज चल, निघ चल. ना ये चल, ये मॅनेजर, ये चल असिस्टंट, चल जाऊया. पाटील. नाही सर, पण मॅनेजर म्हणून. अरे नको बोलू. ए जा ना बाबा, ए. अरे घेऊन जातोय. चल तू पाहिलं सर. नाही सर, कॉल टाइमला तर ते. अरे नको बोलू सांगतोय तर. नाही पण मॅनेजर म्हणून. अरे चल ना बा. फंबल पडायच्या आधी माईक बंद करायचा. माईक बंद करा. सकाळी 8चा कॉल टाइम लावलाय, 2 वाजता येऊन हे करायचंय. फालतूगिरी. हे काय, काय नाही झोपतोय. हे काय उत्तर झालं? हे काय, कुठून आलात काय तुम्ही? नाही झोपतोय, बाकी काय मला कळतंय का नाही. काय हे कालायचं झोपतंय हे? अरे हे काय चाललंय? काय नाही झोपतोय, तुम्ही मग झोपा. अरे हे कळतंय, माझ्या बाजूला काय करताय तुम्ही? मग काय एका वेळी झोपायचा? अरे घराच का रे, माझी रूम. कोण आहात तुम्ही? ए मंदार, झोपा. ए मंदार, काय ए मंदार, मंदार इकडे. येस सर, येस सर, येस सर. अरे देवा सर, नेमका कुठला मंदार? मी येऊ की मी येऊ की मी येऊ? ए तुझा सर? कास्टिंग नंतर होता. आते आते. काय काय झालं सर? काय या दोघांचं? हे दोघं माझ्या रूम मध्ये काय करतायत? सॉरी सॉरी हा? नाही सॉरी सर, तुम्हाला काय सांगायचं राहून गेलं. हे दोघं तुमच्या सोबतच राहणार आहेत सर. म्हणजे ही आपली फिल्म आहे ना, त्याच्यातले स्पॉट बॉय आहेत. होय. बाबूभाई आणि दाबूभाई. तुला अक्कल आहे? एका सिनियर नटासोबत तू 2 स्पॉट बॉयना रूम शेअर करायला लावतोयस? काय अक्कल काय घाण ठेवलीस तू? ए, दाबूभाई हो. सिनियर नट कोण रे? बाबूबाई आल्यापासून मला पण सिनियर नट दिसला. ए! माझ्याबद्दल बोलतोय मी. अच्छा, तुम्ही आहो काय? पण तुम्ही ऍक्टर वाटत नाही. नाही म्हणजे तुम्हाला कधी पाहिलेलं नाही ना. बस झालं, यांना बाहेर काढ. अरे पण ए खाली उतर, खाली उतर. अरे पण- आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढ माझ्या रूम मधून. अरे काय काय ए इथे काय करतायत माझ्या रूम मध्ये? सर सर हा? 2 मिनिटं दोन. अरे काय आम्ही ऐका उतर. अरे काय आम्ही काय तुम्ही काय पसरून झोपणार आहोत एकटे इकडे? तुला काय करायचं? उत्तर, मी कसंही झोपेन. उतर. प्रायव्हसी नावाची काय गोष्ट आहे की नाही? प्रायव्हसी आहे वे? मग काय कपडे काढून झोपणार आहोत नुंगू पुंगू? काय येडाय का रे? मी कसंही झोपेन. तू उतर. अरे काय काय आता झोपा यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढायला सांग. मला माहिती नाही, यांना बाहेर जायला सांग. आणि ते काय? काढतो. हे माझ्या रूम मध्ये काय करतायत? सर तच सांगतोय तुम्हाला, छोटासा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? सर सगळ्या रूम मध्ये दोघं तिघं ठेवलेली आहेत. कशासाठी? कारण या हॉटेलमध्ये बाई आहे सर, ती डेंजर पकडते. बाई आहे डेंजर पकडते म्हणजे? पिशाचिनी आहे सर. कुठली चिनी? पिशाचिनी महिला भूताचा प्रकार आहे सर. म्हणून सर सगळ्या रूम मध्ये दोघं तिघं ठेवलेली आहेत. कोणी एकटा सापडला ना, खाप करणं पकडते सर. नाही नाही अरे. नाही ना, ते हवे मुलं उघड झाप झाली खिडकीची. हवे मुलं हवा आली ना. हवा आली ना. पिशाचिनी वगैरे काही नाही, नाही. नाही. आणि काही असली किरकोळ कामं पिशाचिनी करीत नाही. आणि आम्ही कसं कोकणात लावू ना, आम्हाला माहिती आहे सगळी भूतं खेळता. आम्ही भूतांबरोबर खेळताव का नाही रोज गावाला असलं की. म्हणून सर प्रत्येक रूम मध्ये ना दोघं तिघं ठेवलेली आहेत. होय. म्हणून दोघं हा. अहो म्हणजे सर डिरेक्टर सर आहेत ना, त्यांच्या बरोबर तर मेकअप वाली ठेवलेली आहे. हो, खोटं नाही म्हणजे कॅमेरामन आहेत ना, कॅमेरामन त्यांच्याबरोबर कॅटरिंग वाला आहे. ओ सकाळी डीओपीच्या रूमच्या बाहेर अशी लाईन लागली होती डबल आमलेट साठी. हो खरंय. प्रोड्युसर आहेत ना, तर स्वतः आले आणि बोले कॉस्ट्युम मला पोरगा मागून घेतली आणि मागून घेऊन गेले. घेतली. होय, job पण घेतली. तुझ्यासोबत कोण आहे रूम मध्ये? माझ्यासोबत हिरोची आई सर. 75 वर्षाची बिचारी म्हातारी आहे हो. होय. तिला कोणीतरी सांगितलं, मी ना तलव्यात ना काशाच्या वाटीने चांगले घासून देतो. पण नेमका प्रॉब्लेम झाला सर. काय? काशा पळून गेला, वाटी पण घेऊन गेला. काशा पाला
पालाला मग आता रम्याची वाटी आहे ना सर, वाटीची काही कमी नाही त्याच्यामुळे मग सर म्हणून दोघं तुम्ही नाही नाही पण सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमची पण शेवटी प्रायव्हसी आहे, तुम्हाला दिवसभर काम करायचं आहे. मी ह्यांना घेऊन जातो. चल, आम्ही नाही तर विराजच्या रूम मध्ये झोपू ए चल रे जातो आम्ही तिकडे, दुसरं काही चल नाही. रे अरे पागल आहे का नाही तसं नाही. तसं नाही सर, तुम्ही सिनियर ना, त्यांच्यासोबत आम्ही कसं राहणार. अरे नाही कोण सिनियर, कुठला काय का सिनियर, ऐसा कुछ नाही आहे सिनियर विनियर. पागल आपण एका इंडस्ट्रीतले होते यार. नाही होते यार. हे मंदार हे इथेच झोपणार हा? नक्की सर, निघ, निघ दोघांबरोबर इथं. राहाल ना? हो हो ईपी आणि मॅनेजर पाहतो. नको नको ते लय कन्फ्युजन आहे, तू निघ. नाही काय काय ते आपण एकत्र झोपूया. नाही, नाही. मी इथे झोपतो मग तुम्ही खाली झोपाल चालेल. काय त्या नाही, मी इथे झोपतो तुम्ही खाली झोपाल ना. ठीक आहे, मग मी खाली झोपतो असं काय? नाही, तसं कसं भाऊ बाय, आपण खाली झोपू. हा. हे एकटं वरती झोपले आणि त्या बाईनी हेल्प पटवला ह्यांना, मग नाही नाही आपण एकत्र झोपूया. ठीक आहे आपण ठीक आहे एकत्र झोपू. ना खरंच तुम्ही ना वा टेन्शन नका घेऊ. हा. टेन्शन घ्यायचा प्रश्न नाही आहे तो. ते बघा ते बघा ते बघा ते आता हे होत आहे यार. हो काय ऐका आता. अहो ते उघडताय हवे मुलं होतं. हवेमुळे बंद होईल, उघडेल कशी हवेमुळे. हवे मुलं कसे हवा आत बाहेर होते ना, तेव्हा हवा आतमध्ये घुटे मारते म्हणून बंद असे होते, कधी उघडी होते. तुम्ही कशाला आणि कशाला टेन्शन घेता माहिती काय, आणि भूत बित आम्ही कोकणात लय भूत बघितली आहेत का नाही, लय भूत बघितली आहेत. आम्ही भूतामुळे खेळता हो का नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेता वा? तुम्ही नाही घाबरत. नाही आम्ही नाही घाबरत. हो हो आपण झोपू, असं काही नाही. तुम्ही म्हणजे चालेल ना? झोपूया. हो चालेल चालेल. मी काय बोलतो, माझा डोळा बिया लागला ना हा. तर मला एकट्याला सोडून जाऊ नका. अरे नाही जाणार, एवढं कशाला घाबरतात जाम. नाही ते काय कशाला टेन्शन घेता भूतांचा. गण कोणता, हा? गण गण कोणता गण आहे? कुठला आहे? सध्या फाटगण हे ऍक्च्युली माझा राक्षसगड आहे. काय? कन्फर्म. कन्फर्म. काय कन्फर्म. ती बाई तुम्हाला पकडणार. पकडणार. नाही नाही आमचा राक्षस गण त्याला पहिली पकड. नाही नाही मी मागच्या महिन्यात बदलून घेतलाय गण, शपथ. आधार कार्डचा ऍड्रेस आणि गण दोन्ही बदलून घेतलं मी. अच्छा. आता माझा देवगण आहे. येऊगा नाही ना, शपथ येऊगा नसेल तर टच पण नाही नाही ना. मनुष्य गणला पकडते. नाही नाही माझा नाही. देवगण आहे. देवगण आहे माझा देवगण. तुमचं साहेबांना लग्न झालंय काय? अच्छा म्हणजे लग्न झालं असेल तर नाही पकडत. नाही मी असंच विचारलं, तुमचं लग्न झालं अरे हा येडा आहे का रे. नाही काहीतरी आपलं डिस्कशन चाललं मध्येच तुम्ही काहीतरी विचारताय. पिशाची नी लग्न संबंध कुठं जोडता वा? साहेबांना तुम्ही लय घाबरता. अहो, नाही ते काय. घाबरता कशाला, आहेत ना ते. नाही. माहिती काय, ठीक आहे म्हणजे आता हे भूतांचं आहे म्हणून, नाही तर कुठल्या ऍक्टरला स्पॉटवर असा मारत नाही, नाही. पण ते आता काय चालायचं. चल झोपूया. झोपूया. आपलं सकाळी 8चा कॉल टाइम आहे ना. होय, कॉल टाइम म्हणजे काय रे? ऑल टाइम मध्ये आपण टायमात पोहोचतो, पण कलाकार पोहोचत नाहीत ना. ए, झोप त्याला झोप झोप. आणि समजा एका दिवस कलाकार पोचले तर ते काय त्यांच्या मर्जीन करेल. अरे झोपा ना यार, जाऊ नका फक्त कुठे. अहो कशा जाऊ नका. अंगाव घेऊ ना? अंगावर घ्या चाल. जाऊ नका कुठे. नाही नाही कशाला. काय? आवाज येतो बघा कसला तरी. कसला आवाज येतो? अहो ते आले ते पिशीची आली ती. काय कुठं येतील? अहो आवाज येतोय बाबू बाय. तुम्ही हॅलो बोला अहो, मला. आवाज बघा ना. आबा मला ऐकू दे ना. हॅलो बोलत ना. आलं लक्षात आलं. घोरतोय तो घोरतोय. भुंग्याचा आवाज काढतो घोरताना. त्याला सवय आहे. दाबू बाय, अरे काय करतोय तू? अरे तू झोपलाय, तुझा भुंगा अजून जागा आहे. तसं मी भुंक्याचा घोरत होतो. अरे मला कळलं नाही. या आवाजात कोण घोरतो, काही फालतूगिरी करताय. घोरलो काय. होय होय. ए, बघ आग पेढीत तुझा भुंगा भर आणि खिशात ठेव. हे करू नको. तुम्ही झोपा का? मी काय म्हणतो ऐका ना. घोरलो मी, घोरलो. आणि त्याला ना उतानी झोपून देऊ नका, नाही तर भुंगा परत जागा व्हायचा. बाकी काही नव्हतं. हा झोपा काही नाही. झोपा झोपा. या अंगावर देऊ का? असा झोप रे. झोपा रे. किंचाळ्या येतात, किंचाळ्या. अहो, किंचाळ्या येतात, ऐका ना. कुठं किंचाळ्या येतात? अहो, तुम्हाला ऐकायला येतं. कुठं काय कोण किंचाळ? अहो, किंचाळ्या येतात. अरे ह्या काय किंचाळ्या चालू आहे. थांबा 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 थांबा. आग लागली तोंडाला ती. हे काय
काही नाही तो अलाराम लावला होता अलाराम एक ऐकायचं तुम्हाला आहे बघा काही नाही कसा मला दुपारी ना 1 वाजता झोपायची सवय आहे आणि 2 वाजता उठायची मला 1 तासाची झोप पुरते का नाही तर काय जरा एम आणि PM चा घोटाळा झाला तर मी रात्रीचा लावला त्याच्यामुळे म्हणून हे कराल नाही तसं- का डोकं ठिकाणावर आहे तुमचं चिंचाईचा अलार्म लावलाय हा भुंग्याच्या आवाजात घोरतो ए मंदार काय असं काय ए मंदार येस सर अरे देवा सर नेमका कुठला मंदार येऊ सर इकडे इकडे. काय झालं सर त्यांना घेऊन जाय तू आई भूत बित नाही येत घेऊन जा आता जाता चला चला चल अरे तसं काय पाहिजे घेऊन जा असं नव्ह आम्हाला सकाळी कामं आहेत ना बाकी काही नव्ह निघ इकडून विराजच्या रूम मी मध्ये राहीन एकटा काय होत नाही विराजच्या रूम मध्ये झोपू काय निघ मग म्हटलं ना चप्पल तर घेऊ दे. भूत म्हणे भूत काय नसतं भूत बित्त उगाच आपलं ए मंदार मंदार ऐकलंय ए मंदार वा वा एकदम पिशाचिनी परफॉर्मन्स नेमक्या कुठल्या मंदारला दाद मिळतेय हे पाहण्यासाठी विचारा हास्यरसिकांना त्यांचं मत प्रसाददा ते ठीक आहे पिशाचिनी परफॉर्मन्स म्हणजे काय सांग मला म्हणजे हॉरर कॉमेडी वा वा जबरदस्त खतरनाक म्हणजे त्या भूतानी पकडलं नाही इतकं स्किटनी आम्हाला पकडलं आणि हे ज्या पद्धतीने अटेम्प्ट करत होते किंवा त्याच्यापेक्षा तुझी जी रिॲक्शन येत होती ना त्याने इतका खतरनाक इम्पॅक्ट येत होता की क्या बात आहे वा वा आणि बाकी तुमच्या दोघांमधले किडे मोरे आणि बने लाजवाब भुंग्याच्या आवाजात घोरतोस तू वा वा मंदार कहर केलायस तू कहर म्हणजे या मंचावरचा तुझा न भूतो न भविष्यती परफॉर्मन्स लाजवाब काय कमाल केलीस तू त्या पहिले तिन्ही कॅरेक्टरमध्ये आ हा हा बहारदार बहारदार गॉड ब्लेस यू मित्रा कीप इट अप मजा आली बहारदार कमाल परफॉर्म आणि मला असं वाटतं हरीश कसपटे होते खिडकीच्या मागे हो ना हरीश कसपटेंसाठी पण एकदा टाळ्या खरावाला असिस्टंट डिरेक्टर येस सोनालीताई थोडा वेळ मला पिशाचिनी पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा मला ईशाचिनी ऐकू आलं त्यामुळे मला वाटलं ईशा एंट्री घेणार आहे का काय असं एक मला वाटून गेलं मंदार सुपर्ब अशा तिहेरी लढत स्वतःबरोबरच केलेली मी कधी पाहिलेली नाही आणि नॉनस्टॉप तुम्हीच तिघं म्हणजे तू स्वतःच एकमेकांशी बोलत होतास तुझ्यातल्या फॅब्युलस होतं मज्जा आली थँक्यू थँक्यू थँक्यू